सामान पड़ा, क्या ले जाएंगे, है क्या, मैं और खरीद लूँगा क्या। ओ भाई भागीरथी, अलकनंदा आणि पुढं जाते माँ गंगा। जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। आणि आपण आलेले काल रात्रीच देवप्रयागमध्ये आलो होतो, त्याच्यानंतर आता आज आलो इकडं या साईडला। आणि इकडं आपल्याला काल आपण तिकडं उतरलो होतो, तिकडून मग आपण मंदिर आहे, एक मंदिर रघुनाथ मंदिर आहे, रामजीचं मंदिर आहे, आणि त्याच्याच बाजूला एक नाट्यगृह आहे, तिथं काल रात्री आम्ही थांबलो होतो। आणि मस्त जेवणाची सोय आहे, सर्व राहण्या खाण्यापासून सर्व सोय आहे, काही टेन्शन नाही। एक दिवस तुम्ही आरामात काढू शकता तिथं। आणि तुम्ही इथं बघू शकता ही माँ भागीरथी, आणि तिकडून येते अलकनंदा, आणि पुढं जाते ती म्हणजे माँ गंगा। असा दोघांचा इथं संगम होतो आहे, आणि इथून पुढं जाते ती गंगा। आणि इकडचे नजारे बघा, डोंगरावरती घरं एकदम खतरनाक व्ह्यू आहे। या साईडला जिकडं बघाल तिकडं डोंगरच डोंगर, एकदम जबरदस्त माहोल आहे तिकडं माकडं इकडे। आणि हा रस्ता असा आहे, असा यू टर्न घेऊन तसं डोंगरावरून पुढं श्रीनगरला जातो। इथं श्रीनगर नाही म्हटलं तरी 30 ते 33 किलोमीटर आहे। तर मित्रांनो लय मजा येणार आहे। अजून तुम्हाला थोडेफार व्ह्यूज दाखवतो मस्तपैकी, बरीच लोक येतात। आता तुम्ही बघू शकता संगमवर थोडेसेच लोक असतील, एवढे पण जास्त नाही। आता तरी अजून यात्रा चालू नाही झाली, त्याच्यामुळे कमी लोक आहेत, पण जेव्हा यात्रा चालू होईल त्या टायमाला एवढी गर्दी असेल का तुम्हाला जागा नसेल इकडं तिकडं फिरण्यासाठी। आणि हा एक ब्रिज आहे भागीरथी मायाच्या वरतून बघा, आणि त्या साईडून एक गाड्यांसाठी ब्रिज बनवलेला आहे, आणि अशी काय घरं आहे तिकडची बघा। लय जबरदस्त माहोल आहे, एकदम जबरदस्त। तर भावानं व्हिडिओ आवडत असतील तर लाईक वगैरे करा, जरा दणकावून भावाला सपोर्ट करा। संगम, ही भागीरथी, ही अलकनंदा आणि माँ गंगा। चला तर मित्रांनो, आता आम्ही थोडाफार सामान वगैरे घेतलेलं आहे, आणि इकडं बघा काय नजारे असे आहेत। आणि ह्याचं आम्ही आता जेवण बनवणार आहोत मस्तपैकी, तुम्हाला दाखवतो। देवप्रयागमध्ये आमचा आजचा दुसरा दिवस आहे, आणि दुसऱ्या दिवसात काय काय करतोय ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे। व्हिडिओ येईल जेवणाची, बनवतोय आज मस्तपैकी रातची। आणि इकडचे नजारे बघा, इकडची घरं बघा कशी आहेत, एकदम डोंगरात, खाली गेलं तर डायरेक्ट पाण्यात गार तर मित्रांनो, आता आम्ही संगमजवळला, संगमवरून एक मंदिर आहे इथं, राम मंदिर, तिथंच अशी राहण्याची जागा आहे। लाईटीचं पण प्लग होता, पण ते कोणीतरी तोडून टाकलं, त्याच्यामुळे काही चार्जिंग आता होत नाही। आणि आता आम्ही काय करतो ते तुम्हाला दाखवतो। इकडं बघा शौचालय वगैरे आहे, आणि आता आम्ही काय करतो ते तुम्हाला दाखवतो। चला या, हे बघा हे भाऊ आपला आहे, आणि ह्याच्यासोबत आम्ही एकदम कुकिंग वगैरे चालू झालेली आहे। आता आम्ही काय बनवणार आपण, क्या बनाने वाले हो? अपन बना रहे हैं दाल चावल और मसाला। दाल चावल मसाला, देखो भाई साहब कैसे बन रहा है। चूल्हे पे बना रहे देसी के साथ में। श्रीनगर पे जाएंगे और देख लेंगे। श्रीनगर में आज तो नहीं पहुंच पाएंगे भाई, तो आज हम दोपहर का खाना इधर ही बना रहे। मज़ा आ रहा है एकदम। देखो तेल है, चावल, प्याज, आलू, टमाटर, मिर्चा, ये देखो पत्ता 2 साल पूरेगा इतना है हमारे पास। नमक तो 2-3 साल पूरेगा, इतना है हम दोनों के पास। खाया फेंका पत्ता, बहुत मज़ा आएगा। चला तर मित्रांनो फुल ॲडव्हेंचर आहे, लय मजा येणार आहे।
व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आज पूर्ण दिवस असंच फुल धमाल असणार आहे आणि लय मजा येणार आहे. इथं राहण्याची सोय एकदम भारी आहे. ते बघा तिकडं बाबा लोक वगैरे बसले त्यांच्यासोबतच आहे. संध्याकाळी काय जर जास्त कोण आले तर बघू आमचे काय शिफ्टिंग आहे तिथपर्यंत. तरी आता आम्ही इथंच आहोत. बघा रेसिपी बघा तुम्ही एकदा रेसिपी बघा भावाची. रेसिपी ये मिर्चा फोड़ रहा है. मैं कुछ करूँ? नहीं, आप ओनली वीडियो बनाओ. वीडियो बना रहा. चलो भाई बोला है वीडियो बना तो वीडियो बनाता हूँ भाई का. और मज़ा आ रहा है यार. इधर तो प्याज टमाटर है एकदम मस्त गरगर होता है. थोड़ा चूल्हा व्यवस्थित नहीं पण चुला आमचा चुला थोडा उलटा फुलटा आहे पण चला जमून घेऊ. आग थोड़ी जास्त आहे म्हणून करपट्ट आहे तो पण ठीक है ना भाई. ये क्या लिया? ये है नमक. ओए होए 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 ये क्या डाला? पानी. ओए होए 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 यहाँ पे देखो क्या हो रहा है. ओए होए 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 ये देखो. इसमें अभी मिक्स करेंगे. एक नंबर वाला सीन है यार. मज़ा आता है ऐसी कैंपिंग में. आणि भावानू काय सांगू तुम्हाला एकदम ॲडव्हेंचर चालू आहे. विषय लय हार्ड आहे बघा. कुछ बोलना चाहोगे भाई? बस भाई पहाड़ों में आओ, ऐसा खाना बनाओ. अच्छा खाने से ज़्यादा बनाने में मज़ा आएगा. हाँ यार मैगी तो घर पे भी बैठ के खाते हैं लेकिन ऐसा पहाड़ों में आके खाना बनाना मतलब बहुत मज़ा ही आता है ना भाई? हाँ भाई. चलो. ऊपर तो बंदर बिंदर नाच रहे इधर उधर. बजरंग बली आए हैं. ये देखो ऊपर देखो कैसे देख रहा है बैठ के. पूरा फील्डिंग सेट कर रहे हैं वो लोग हमारी भी. पूरा फील्डिंग सेट कर रहे हैं. हम करेंगे खाएंगे ये लोग. वो देखो कैसे देख रहा है यार. फुलट हो गया पूरा मेहनत का. अच्छा पर्चा हो जाएगा. पोस्टमार्टम हो जाएगा. सर्व मित्रांनो आम्ही टाकलेलं आहे आता याच्यामध्ये तांदूळ कांदा टमॅटो मीठ मसाला हळद. तर मित्रांनो आमचं जेवण तर झालेलं आहे. खिचडी इकडे खिचडी आहे. आमचं सामान वगैरे आहे सर्व. या जेवायला या. तर हा तांदूळ आहे तिकडं. प्लेट में डाल के हे सर्व सामान एका साईडला ठेवतोय. मिरच्या इकडं कांदा टमॅटो वगैरे काटतोय मस्तपैकी भाऊ. आणि इकडं आमचा रेसिपी झालेली एकदम वंडरफुल. तर मित्रांनो हे पाहिजे कभी भी खाना तो गिरा के खाना. आणि इकडं आम्ही दाल खिचडी मिक्स करून बनवलेलं आहे आणि कांदा टमॅटो. आणि हा भाव भाई खाना खा रहे हैं. ये बना के पहाड़ों में देवप्रयाग चूल्हे पे बना के खा रहे हैं. ना गैस है कुछ भी नहीं तो भी बहुत अच्छा बना के खा रहे हैं. ये आप भी दे सकते हो. सलाद है मिर्ची है प्याज है सब है. हाँ भावान चम्मच घेऊन आला. आप तो क्या खाना खाते नहीं हो? गेले तिकडं. हे इथं आम्ही राहतोय आणि इथंच आम्ही आता खातोय. अलग से है. लय मजा येते भावानू या जेवायला एकदम. सलाद बताओ. सलाद सलाद दिला जाऊया. होय 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 भाई तो पूरी खुशी देखो चेहरे पे चमक रहा है. अब तो शाम को भी खाने की जरूरत नहीं. चला आता मित्रांनो जेवून बिवून झाला जरा आराम करतोय आता. आता संध्याकाळी ते 3-4 वाजलेत. आजची रात्र काढायची आणि उद्या आपण जाऊ श्रीनगरमध्ये. तर आता काय आम्ही असं थांबलेलं आहे एका साईडला इकडंच. कितना कैमरा है इसका? तर इकडचा व्ह्यू बघा एकदा मस्त आहे मजा येते. यो भाई दो भाई दोनों तबाही. बीड़ी राजस्थानी बीड़ी मैन. इसके लिए चढ़ने में आर्मी वाले भैया. ये ऊपर वाला दिखा देना संगम वाला. वसन्न वगणा सौराष्ट्रमा.
सर्वांना जय बोले जय बोले। अरे यार अपन ऊपर आ गए। इधर का नाम तो बता दो। इट्स टाइम टू ट्रॅव्हल। गांसू नाही टाइम टू ट्रॅव्हल। प्राइम टू हां ते ती भागीरथी आहे, म्हणजे एकदम चंचल म्हटलं तरी चालेल, चंचल आहे ती भागीरथी आणि ही एकदम शांत आहे ती अलकनंदा आहे। आणि अलकनंदाच्या पाण्यामध्ये बघा तुम्हाला मच्छी दिसत असेल, मासे आहेत एकदम। आता इथून दिसतात की नाही माहिती नाही, पण इथं बघा एकदम मासे वगैरे भरपूर आहेत। आणि पुढं चालले गंगा आणि ह्यांच्या जमिनीच्या खालून चालले सरस्वती। एकदम जबरदस्त वातावरण आहे आणि इकडं तुम्ही गंगा स्नान करू शकताय संगममध्ये। आणि इथं सर्व संध्याकाळची आरती पण असते, तर आपल्याला वेळ भेटला तर आपण येऊ। पण त्याच्या आधी तिकडे मासे वगैरे बघा, एकदम थोडासा एवढा भाग दिसत असेल तुम्हाला, जबरदस्त ना। क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा लग रहा है भाई साहब, यहाँ पे आके आप भी आया करो कभी। ये आप भी देख सकते हो। बाप रे बाप। ठीक है ओए यहाँ पे दो नदियों का संगम हो रहा है, एक का हो रहा अलकनंदा का और एक हो रहा है भागीरथी का। और आप साइड का भी देख सकते हो, ऊपर पहाड़ पे इतना खूबसूरत है और बहुत आप यहाँ आओ, बहुत अच्छा लगेगा आपको। संगम पे स्नान करो, यहाँ पे दिख रहा। अच्छा खेल रहे हो। क्या खेल रहा भाई? हे आहे श्रीरामाचं मंदिर आणि आम्ही इकडंच स्टे केलं आहे आज। आणि रात्रीचा किती भारी आहे, एकदम जगमग जगमग।